नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर असं छान हिरव्यागार झाडांकडे बघितलं तर किती डोळ्यांना आणि मनाला दोघंही असे खूप शांत होऊन जातात ना. तर काही-काही झाडांचं काय-काय चाललं आहे, तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर बघा, एका ताईंनी विचारलं होतं, की तुझ्याकडे हळदीचं तू रोप लाव. तर बघा, हे हळदीचं खूप सुंदर असं रोप, खूप छान पानं येतात त्याला. जेव्हा हिवाळा आणि पावसाळा असतो ना, तेव्हा एवढी पानं दिसत नाहीत. पण आता गरमीमध्ये म्हणजे काही झाडांना गरमीची खूप गरज असते, उष्णतेची. काही झाडं जी फुलझाडं असतात ती म्हणजे प्रत्येकाचा जसा सीझन असतो त्याच्यानुसार ती बहरत असतात. तर ही चहाची पात आहे, हिचा आता पावसाळ्यात खूप वापर होईल आणि खरंच इतका उष्मा झाला आहे, इतकं गरम होतं आहे, की कधी एकदा पाऊस येतो आहे असं झालं आहे. मला तर पाऊस आवडतोच, पण नंतर असं होणार आहे ना, की पावसाळा एकदा सुरू झाल्यावर मग सगळे पावसाला कंटाळतील. मग म्हणतील, "अरे कशाला हा पाऊस येतो आहे, सगळीकडे चिखल, चिखल करतो आहे." तर म्हणजे ह्यालाच माणूसच म्हणतात खरंच, की जे आहे ना त्यात आपण मग समाधानी नसतो. मग आपल्याला दुसरी गोष्ट हवी असते. तर असो, हे चालूच राहणार आहे आणि आपलं. तर माझं सकाळचं असं सगळं मस्त झाडांना पूर्ण पाणी घालून झालं, की मग माझ्या पुढच्या गोष्टींना सुरुवात असते. तर आता सकाळी सध्या नाश्त्याला काय बनवायचं? तर तेच-तेच पोहे, उपमा ते खाऊन कंटाळा येतो कधी-कधी. तर म्हणून सिंपल, पटकन होईल असं काहीतरी. तर म्हणून आता ओट्सचा मी वापर करते जास्त. तर ओट्स वेगवेगळ्या पद्धतीने बनवते. एकदा कधी तिखट बनवते, कधी गोड बनवते. पण गोडमध्ये साखर अजिबात वापरत नाही आणि ओट्सचे खरंच खूप फायदे आहेत. ओट्समध्ये ना फायबर जास्त असतं, त्यामुळे आपलं पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं आणि भूक आपल्याला कमी लागते. तसंच याच्यामध्ये ना सोल्युबल फायबर असतं, की ज्यामुळे आपलं ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, तर कॉन्स्टिपेशन कमी होतं, आपली पचनसंस्था सुधारते, आपल्या हृदयासाठी हे खूप चांगलं आहे, खूप आपल्याला एनर्जी देतं. तसंच ज्यांना डायबिटीज आहे, तर त्यांनासुद्धा म्हणजे ब्लड शुगर पटकन वाढू नये यासाठी ओट्स खूप मदत करतं. आपल्या केसांसाठी, स्किनसाठी, कारण याच्यामध्ये ना विटॅमिन्स, झिंक, अँटीऑक्सिडंट्स आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्या स्किनला छान ग्लो येतो. आपली केसांची जी हेल्थ आहे ना ती सुधारायला मदत होते. तसंच प्रोटीनचा हा सगळ्यात चांगला स्रोत आहे. म्हणजे ब्रेकफास्टसाठी हा सगळ्यात मस्त पर्याय आहे. तर मी यामध्ये जी पावडर घातली ना ती सध्या पावडर अजून बाकी आहे. तर आता मी बनवेन ना फ्रेश तेव्हा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. यामध्ये थोडंसं मी केसर पण घालते. त्याला थोडंसं असं रॉयल बनवते. माझ्याकडे आहे आणि खूप वापरलं जात नाही आहे म्हणून मग मी त्याचा ह्याच्यामध्ये वापर करते. तर बघा ओट्स आपण कसे-कसे वापरू शकतो. दुधामध्ये वापरू शकतो. त्याची भाजी म्हणजे भाज्यांमध्ये यूज करू शकतो. तुम्ही याचा चिला बनवू शकता. ह्याची स्मूदी बनवू शकता. उपमा बनवू शकता. म्हणजे किती प्रकार आहेत ओट्सचे बनवायचे. तर मी तर सध्या आता अशी छान खीर बनवते विदाऊट शुगर आणि मस्त सकाळचा जो हेल्दी नाश्ता आहे ना, तो मी एन्जॉय करते. ह्याच्यामध्ये बघा प्लेन पण ओट्स येतात आणि रोल्ड ओट्ससुद्धा येतात. तर आता सध्या जे क्वॅकर ओट्स म्हणून येतात ना, तर ते पण खूप चांगले आहेत. तर ते पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. तर आज मी तुम्हाला सगळं असं हेल्दी खाणंच दाखवणार आहे. कारण सध्या माझा सगळा टर्न त्या गोष्टींकडेच आहे. बऱ्याच ताई मला विचारतात, की "तुझं आता पायाचं दुखणं कसं आहे?" बघा दुखतंच, ते दुखणं काही थांबणार नाही आहे. पण त्याची जी तीव्रता आहे ना, ती पहिल्यापेक्षा बऱ्याच प्रकारे म्हणजे बऱ्याच प्रमाणात ना कमी झाली आहे. कारण आपल्या खाण्यातूनच, आपल्या पोटातूनच सगळ्या गोष्टी ज्या हेल्दी जातात ना, त्यानेच मेन जास्त फायदा होतो. ते पण आपण किती प्रमाणात खाल्लं पाहिजे त्यावर पण असतं. पण ते किती तुम्ही चांगल्या क्वालिटीचं खाताय, काय खाताय हे खूप महत्त्वाचं असतं. तर मी ताईंकडून आहे ना मस्त छान असे वेगवेगळ्या प्रकारचे ताईंनी लाडू बनवून दिलेत. तर हे जे पहिले मी तुम्हाला दाखवते हे संपूर्ण वेगवेगळ्या सीड्स आहेत. म्हणजे ज्या बिया असतात पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, फ्लॅक्स सीड्स, सीसम म्हणजे तीळ, त्यानंतर चिया सीड्स असे सगळे त्यानंतर ड्रायफ्रूट्स सगळे आहेत. त्याच्यामध्ये डेट्स आहेत, जे खजूर असतात ना त्याचा वापर केला जातो. तर अगदी जसे दिसतायत तसेच एकदम टेस्टी लागतात. लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील इतके मस्त याची चव झालेली आहे.
तर ह्याचे खूप फायदे आहेत. ह्याच्या सगळ्या सीड्स आहेत ना, तर हे आपल्याला याच्यामधून कॅल्शियम, आयर्न मिळतं, आपले हेअरफॉल कमी व्हायला मदत होते, तुमची एनर्जी वाढते. हा जो लाडू दाखवते ना, तर हा हिरव्या मुगापासून बनवलेला लाडू आहे. तुम्हाला माहिती आहे मुगामध्ये किती फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रोटीन आपल्याला त्याच्यामधून मिळतं. त्यामुळेच आपल्या शरीराला एक ताकद मिळते. मुलांना बघा बऱ्याच वेळी काहीतरी खायची इच्छा असते. थोडंसंच खायची इच्छा असते, पण आपण त्या दरम्यान काहीतरी म्हणजे जास्तीचंच खाऊन घेतो. तर त्यापेक्षा अशा प्रकारचं हेल्दी स्नॅक्स म्हणून जर तुम्ही खाल्लात किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेला जरी तुम्ही असा एक लाडू जरी खाल्लात ना, तरी खूप भरपूर फायदे आपल्याला यातून मिळतात. हा लाडू आहे तो आहे नाचणीपासून बनवलेला, म्हणजेच त्याला रागीसुद्धा बोलतात. तर नाचणीचे तर अनन्य साधारण असे फायदे आहेत, की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की कॅल्शियम भरपूर मिळतं. हाडं आणि दात मजबूत ठेवण्यास मदत होते. वेट लॉससाठी याचा चांगला वापर केला जातो. फायबर याच्यामध्ये जास्त असतं, त्यामुळे आपल्याला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. डायबिटीसवाले हे खाऊ शकतात. तुम्हाला छान ताकद मिळते याच्यातून. कुठल्याही लाडूमध्ये साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे, त्यामुळे सगळे बिनधास्त हे लाडू खाऊ शकता. तर असा हेल्दी, टेस्टी, घरगुती असा लाडू जर तुम्हाला हवा असेल, तर जो नंबर दिला आहे ना, तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करून चौकशी करू शकता आणि अगदी विश्वास ठेवून म्हणजे मी सांगते तुम्हाला, की तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. तर हे जे लाडू मी तुम्हाला दाखवले, तर हे लाडू मागच्या वेळेला एका ताईंनी मला बघा पाठवले होते आणि म्हणजे त्यांनी बनवून पाठवले होते. ते नॉर्मल मेथी वगैरे डिंकाचे लाडू होते. तर त्याच ताईंनी हे बनवून पाठवले. बरेच जण त्यांच्याकडून घेतसुद्धा असतील लाडू. कारण तिथपासून म्हणजे ताई पण सांगतायत, की बऱ्याच जणांची ऑर्डर येते, रीऑर्डर येते, परत ऑर्डर येते. एकदा तुम्ही खाऊन बघितलत ना, त्यानंतरच तुम्हाला त्याची चव कळणार आहे. मार्केटमध्ये मिळतात, अवेलेबल बऱ्याच ठिकाणी आहेत. पण आपण प्रत्यक्ष जाऊन काही तिथे बघत नाही, की ते आतमध्ये ज्या वस्तू वापरतात, तूपच वापरतात का डालडा वापरतात किंवा बाकीच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी यामध्ये घातलेल्या आहेत, तर त्या खरोखरच तितक्या प्रॉपर घातलेल्या आहेत का? आता प्राईस तुम्हाला असं वाटेल, की खूप महाग आहेत. पण तुम्ही स्वतः दुकानामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टींची किंमत काढा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा. त्यानंतर ताईंचं जे पॅकिंग असतं, कारण हे लाडू ना काही जे लाडू आहेत त्याचं टेक्स्चर असं म्हणजे हे असतं, थोडंसं ठिसूळ असतं. तर पॅकिंगमध्ये बघा आता इथून पाठवल्यानंतर इथून आपण कितीही व्यवस्थित पॅक करून पाठवलं ना, तरी पुढे जी व्यक्ती हँडल करणारी आहे, ती कशी हँडल करेल किंवा काय माहीत नसतं. त्यांना काय माहिती की आतमध्ये काय आहे. तर त्यामुळे त्यांच्या रोजच्या कामानुसार ते तसंच ते पॅकिंग पुढे कधी-कधी ढकलून देतात किंवा फेकतात. तर त्यामुळे कधी लाडू तुटण्याची सुद्धा शक्यता असते. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून फक्त असं नाहीये की आपण बाहेरची जी प्राईज आहे त्याच्यासोबत कंपेअर करून आपण ती गोष्ट सोडून द्यायची, असं नाहीये. ती गोष्ट खरंच किती प्युअर आहे, हे पण तुम्ही बघा. पहिले तुम्हाला जर वाटत असतील तर महाग आहेत, तर तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये मागून बघू शकता. तुम्ही एकदा टेस्ट करून बघा लाडू. जी घरची टेस्ट येते ना लाडूची, जी आपली आई, आजी जे बनवत असतील ना, सेम टेस्ट तुम्हाला ही जाणवेल आणि इतकं हेल्दी आहे ना. आपण घरी जर करायचं म्हटलं काही गोष्टी, तर आपण एकदा करू, दोनदा करू किंवा एखादा आठवडा करू. त्याच्यापेक्षा जास्त आपण करायला जात नाही. मग आपण कंटाळा करतो. आणि आता तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, ताई आहेत, की ज्या जॉब करतात. सगळ्यांचं लाईफ इतकं फास्ट झालेलं आहे, की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरंच वेळ नाही आहे. मुलांना ह्या गोष्टी देणं किती महत्त्वाचं आहे. आत्तापासून जर त्यांना आपण हेल्दी काही दिलं नाही, तर पुढे त्यांचं शरीर कसं होईल, तर ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. तर म्हणून मी असं सांगत नाही, की तुम्ही हे घ्याच, मागवाच. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. फक्त मला जेन्युइनली वाटलं, की खूप चांगली क्वालिटी आहे, खूप घरगुती पद्धतीने बनवलं जातं आणि खूप हेल्दी आहे. तर ज्यांना गरज आहे, ज्यांना हवं आहे असं काहीतरी, की घरगुती बनवलं आहे, हायजीन मेंटेन ठेवून बनवलं आहे, सगळ्या गोष्टींचा विचार आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की त्या ताईसुद्धा म्हणजे त्यांचे जे स्वामी आहेत त्यांचं करतात आणि त्या गोष्टी करता जसं आपण स्वयंपाक करताना कसं देवाचं नामस्मरण करत राहतो, तर तसंच ते आपण नामस्मरण करता ह्या गोष्टी करतात. म्हणून जे पण आपण बनवतो ना, अगदी आनंदाने मनापासून बनवतो, ते दुसऱ्याला
पूर्णपणे म्हणजे दुसऱ्याच्या अंगी लागू किंवा त्या गोष्टीचा जो खराच इफेक्ट आपल्याला मिळाला पाहिजे तर तो नक्कीच मिळतो. तर म्हणून असं वाटलं की चला तुमच्यापर्यंत शेअर करू. हे त्यांनी थोडी वेगळी व्हरायटी ह्यावेळेला बनवली आहे. म्हणजे मागच्या वेळेला मी त्यांना सांगितलं होतं की ताई असं काहीतरी आपल्याला पाहिजे आहे. प्लस त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं आणखीन भरपूर वेगवेगळे इनपुट घातलं आहे. हिरव्या मुगाचे लाडू आहेत, त्यानंतर सगळे सीड्स जे मिक्स असतात त्याचे लाडू आहेत, त्यानंतर नाचणीचे लाडू आहेत आणि खरंच त्यांनी खूप मस्त टेस्ट पण खूप छान आहे, क्वालिटी खूप चांगली आहे. तर ज्यांना हवं असेल तर त्यांनी नक्कीच नंबर मी इथे स्क्रीनवर दिला आहे. परत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा नंबर देईन. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच मागवू शकता. तर चला ही झाली लाडूची गोष्ट. तर आता पुढची गोष्ट ती म्हणजे की देऊळ बंद 2 आम्ही बघून आलो आणि अक्षरशः खरंच म्हणजे रात्रीचा शो बुक केला होता आम्ही, कारण त्यांना ऑफिसमधून यायचं होतं. निष्ठाचा क्लास असतो, तिला सुट्टीच मिळत नाही सध्या. तर म्हणून आम्ही रात्रीचा 11:45चा शो बुक केला होता देऊळ बंदचा आणि खूप एक्साइटमेंट होती की खूप रिव्ह्यूज वगैरे जे आलेले, टीजर आलेले वगैरे ते बघून खूपच एक्साइटमेंट होती की नाही म्हणजे बघायचाच आहे पिक्चर आणि स्वामींचा पिक्चर आहे तर बघायचंच आहे. पण आम्ही ज्या थिएटरला गेलो होतो ना, त्या थिएटरला पहिली गोष्ट तर एसीच बंद होते. म्हणजे त्यांचं काहीतरी काम चालू होतं. एकच स्क्रीन चालू होती थिएटरची आणि म्हणजे तुम्ही जरी जाणार असाल, मी तुम्हाला सांगते कल्याणला जर तुम्ही मेट्रो मॉलला, आयनॉक्सला जाणार असाल पिक्चर बघायला, तर ही गोष्ट लक्षात घ्या. कारण इतकं गरम होतंय ना, इतकं गरम होतंय सध्या आणि पूर्ण पॅक असतं आणि त्याच्यामध्ये जर एसी चालू नसतील तर कारण लहान मुलं होते. आपलं तर सोडूनच द्या, पण लहान मुलं होते. लहान मुलांची किती हालत होते आणि चिडचिड करतात मग लहान मुलं. ती गोष्ट तेवढी एन्जॉय करत नाहीत. आपलीच इतकी चिडचिड होते, तर लहान मुलं काय बसणार आहेत? तर त्याच्यामुळे जाण्याच्या आधी हे गोष्ट पहिले कन्फर्म करून घ्या. आम्ही तिथल्या मॅनेजरला सुद्धा कंप्लेंट केली होती इंटरव्हेलच्या मध्ये. तरीही त्यांनी काहीच केलं नाही त्याच्यामध्ये. एसी बंदच होते शेवटपर्यंत. लिटरली आम्ही जेव्हा बाहेर आलो ना, असे पूर्ण म्हणजे भिजलो होतो घामाने, इतका घाम येत होता. आणि मला वाटलं की रात्रीचाच म्हणजे पिक्चर आहे आणि नॉर्मली कसं एकदम चिल्ड असतात सगळे जे थिएटर असतात तर. म्हणून मी जाड म्हणजे डबल जाड कपडे घालून गेली. सॉक्स घेऊन जाणार होती की थंडी वाजते. मला जास्त चिल्ड पण जमत नाही. तर म्हणून ते सगळं करणार होती. तर नशीब मी ते काही केलं नाही. म्हटलं आता सध्या गरम होतं, इतकं काही गरज लागणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पे करतो ना त्याच्यासाठी, तर त्या सर्व्हिस आपल्याला मिळायला पाहिजे. सध्या ह्या उन्हाळ्यामध्ये ही खूप गरजेची गोष्ट आहे. तर म्हणून हे तुम्ही नक्की चेक करा. जे जाणार असतील पिक्चर बघण्यासाठी त्यांना मी सांगते. दुसरी गोष्ट चला महत्त्वाची ती म्हणजे की पिक्चरच्या बाबतीत. तर सुरुवात तर अगदी मस्त, अगदी मस्त. मला खूप आवडला. म्हणजे इंटरव्हेलपर्यंतचा जो पिक्चर आहे ना, तो मला खूप आवडला. खूप ओव्हरऑल पिक्चर खूपच छान आहे, खूप छान. म्हणजे लिखाण इतकं सुंदर केलं आहे ना पिक्चरचं, की प्रत्येक जे मोहन जोशी पहिले तर ॲक्टिंग सांगते, की मोहन जोशी सरांची जी स्वामींची त्यांनी जी ॲक्टिंग केली आहे, ती अप्रतिम आहे, अप्रतिम. की इतकं सुंदर म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटतं, की खरंच स्वामीच आहेत, स्वामीच बोलतायत. इतकं सुंदर त्यांनी हे केलं, ॲक्ट केलं. प्रत्येकाची ॲक्टिंग खूप छान आहे. फक्त मला ना पिक्चर थोडासा असा मध्ये खूप लाऊड वाटला, की तेच खूप वाटलं म्हणजे इंटरव्हेल नंतर, की कारण लहान मुलं पण पिक्चर बघायला येतात, तर त्यांनी ते थोडंसं एन्जॉय केलं पाहिजे. नाही की म्हणजे तेच सगळं जे शेतकऱ्यांचं जे आत्महत्येच्या बाबतीत वगैरे, तर तेच खूप खेचलं गेलं मधल्या ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग ओव्हरऑल पिक्चर खूप चांगला आहे. त्यातून जो मेसेज द्यायचा आहे तो चांगला आहे. कारण माझ्या शेजारीच ज्या म्हणजे बसली होती एक ताई, तर तिची लहान मुलगी होती. तर सुरुवातीला ती खूप मजेने बघत होती पिक्चर आणि नंतर मग ती खूप चिडचिड करायला लागली. म्हणजे एसी तर एक गोष्ट होतीच, पण दुसरी गोष्ट होती की ती पिक्चर पण बघत नव्हती. तर म्हणजे असं नको व्हायला. लहान मुलांना आवडलं पाहिजे पूर्ण पिक्चर. तर म्हणून ते एक गोष्ट मला वाटली, की थोडंसं असं तो विषय खूप खेचला गेला असं वाटलं मला, की सारखं खूप लाऊड बोलणं कंटिन्यू आणि एक मला असं वाटलं कुठेतरी, की म्हणजे आता ते त्यांचे सगळे थॉट आहेत, ते काय आपले म्हणजे मी तर काही तेवढा असा विचार करणारी किंवा अशी काही मोठी हे नाही आहे. ते लोकं एवढे मोठे रायटर आहेत, प्रोड्युसर आहेत, तर ऑब्व्हियसली की त्यांनी काहीतरी विचार करूनच ती गोष्ट बनवली असेल. पण कुठेतरी मला असं वाटलं, की म्हणजे जो पहिला देऊळ बंद पिक्चर बघितल्यानंतर जी फीलिंग येते ना स्वामींच्याबद्दल, की त्याच्यामध्ये बघा पूर्ण असं सगळं छान गाणगापूर, कुरवपूर
अक्कलकोट असं सगळं छान एक परिक्रमा जी दाखवली होती. त्यानंतर तिथे गाणगापूरला जाऊन ते छान असं ते वाचन करतात. गुरुचरित्राचं जे वाचन वगैरे सगळं. म्हणजे त्या गोष्टींनी एकदम असं म्हणजे स्वामींचं असं रूप किंवा स्वामींचं स्वरूप असं एकदम डोळ्यासमोर उभं राहतं. ती सात्विकता, ते तेज असं सगळं एकदम हे होतं. पण ह्याच्यामध्ये तो टच मला कुठेच दिसला नाही, की भक्तीचा जो टच आहे ना, तो इथे दिसला नाही. पण ह्याच्यामध्ये त्यांना जो मेसेज द्यायचा होता, की स्वामी स्वतः जे सांगत होते याच्यामध्ये, की फक्त पूजा-पाठ किंवा कर्मकांड न करता तुम्ही तुमच्या कर्माला जास्त महत्त्व द्या, की तुम्ही चांगलं जर फक्त पूजा करताय आणि तुम्ही कर्म जर खराब करताय, तर त्याचा काही अर्थ नाही. पण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. फक्त कर्मच करणं हे आपलं काम नाही आहे. त्यासोबत ज्याने आपल्याला आज या पृथ्वीवर पाठवलंय, ज्याने इतकं सुंदर आपल्याला हा देह दिलाय, इतकं सुंदर आपल्याला जे आयुष्य दिलंय, त्याला कुठेतरी कृतज्ञता आपण व्यक्त कशी करायची? तर त्याच्यासाठी आपल्याला हा जो भक्ती मार्ग आहे, तो दिलेला आहे. तर तो सुद्धा मेसेज याच्यामधून जायला पाहिजे होता. तर आणखीन स्वामींची जी परीक्षा घेण्यात आली, म्हणजे त्यांनी टॅगलाईनच दिली होती, की आता परीक्षा देवाची. पण मला सांगा, खरंच आपण इतके पात्र आहोत का? इतके अनन्य असे आपण गुन्हे करतो, म्हणजे दिवसभराच्या ह्याच्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये. तर आपण आपली काय पात्रता आहे देवाची परीक्षा घेण्याची, खरं सांगायला गेलं तर. म्हणजे कितीही मोठं संकट येऊ द्या ना, कितीही मोठं बघा आज आपण रोजच बघतोय, की रोज किती मोठे-मोठे संकट येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाला त्याच्यासाठी कारणीभूत नाही ठरवू शकत. तर त्यांनाही कदाचित तोच मेसेज त्याच्यामधून द्यायचा होता. पण काही गोष्टी म्हणजे असं कसं असतं ना, की आपल्याला ज्यांच्यावरती अगदी खूप प्रेम असतं ना, तर त्यांच्या बाबतीत मी असं बघू नाही शकत. कधी-कधी मला असं वाटतं, की नाही, जी पण चुकी आहे ती आपलीच आहे, माणसाचीच आहे. माणसाचेच कर्मच त्याला सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत असतात. तर स्वामींना जसं म्हणजे ते बोललं गेलं किंवा काही गोष्टी किंवा त्यांना त्यांचं दैवत्व सोडून मनुष्य रूपामध्ये त्यांना तिथे वावरण्यामध्ये सांगितलं होतं वगैरे. तर ते का करतील? मला हा प्रश्न पडत होता, की ते का करतील? भले भक्तांची म्हणजे त्यांच्यावरती जी भक्ती आहे, त्यांच्या पोटी, पण तरीही ते जे भक्त होते ते काय तेव्हाचे भक्त नव्हते. हे आत्ताच्या काळातले भक्त आहेत. जे सगळं प्रपंच आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप अडकून पडलेले आहेत. तर त्याच्यामुळे ती गोष्ट कुठेतरी मला काय माहिती डायजेस्ट नाही झाली. आणि बाकी ओव्हरऑल पिक्चर खूप छान आहे. फक्त ज्यांनी म्हणजे आता स्वामींच्या बद्दल आहे, तर म्हणून मला कदाचित असं वाटतं, की सगळे चांगलंच बोलतायत, चांगलाच रिव्ह्यू देतायत, की खूप छान आहे, खूप भारी आहे, खूप मस्त आहे. पण मला तरी असं वाटलं म्हणजे एक बोलतात ना, की हॉनेस्ट किंवा प्रामाणिक मत माझं जर विचाराल, तर पहिला जो देऊळबंद होता ना, त्याच्या कंपॅरेटिव्हली मला हा देऊळबंद तितका आवडला नाही, खरं सांगायला गेलं तर. पहिला पार्ट आवडला, जे स्वामी येतात तिथपर्यंत ते आवडलं. पण त्याच्यानंतरचं जे सगळं आहे ना, ते मला खूप खेचल्यासारखं वाटलं अगदी. आणि बस अजून काय सांगू, तर तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला सांगा, की मला तरी जे वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. आता बऱ्याच जणांना राग पण येईल किंवा काय मला माहीत नाही. पण जे मला वाटलं खरोखर मनापासून ते मी तुमच्यासोबत शेअर केलं, की स्वामींच्या बाबतीत जर आपण असं म्हणजे हे पोर्ट्रे करतोय, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा, आत्ताच्या परिस्थितीनुसार सुद्धा. आणि हां, ही जी गोष्ट आहे किंवा हा जो पिक्चर आहे, तर हा स्पेशली शेतकऱ्यांच्या आयुष्यावरती हा पिक्चर आहे. तर मला असं वाटतं, की शेतकऱ्यापर्यंत तो पहिले तर पोहोचला पाहिजे, की आपण लोकं तर म्हणजे जे शहरातले लोकं आहेत, ते तर एक म्हणतात ना, की एंटरटेनमेंट म्हणून किंवा इतकं म्हणजे आपल्या मोबाईलवर सतत ते दिसतंय, तर म्हणून मलाही बघायचं आहे. यांनी स्तुती केली, कौतुक केलं, तर मग मलाही बघायचं आहे, म्हणून आपण बघतोय. पण खरं जर हे कुठेतरी मुरलं पाहिजे किंवा हे कुठेतरी पोहोचलं पाहिजे, तर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर म्हणून मला असं वाटतं, की हा पिक्चर आहे ना, जे अगदी खेडोगावे आहेत, अगदीच म्हणजे जिथे काहीच सोय नाहीये, तर त्यांना ना ह्या गोष्टी जे फ्रीमध्ये त्यांना दाखवल्या गेल्या पाहिजेत. हे पिक्चर असे त्यांना फ्रीमध्ये दाखवले गेले पाहिजेत, की त्यांनी बघावं. त्यातून त्यांनी जे एक-एक म्हणजे स्वामींचे ह्याच्यामध्ये ना जे एक-एक शब्द आहेत किंवा एक-एक वाक्य आहेत, ते खूप छान आहेत, खूप छान. लिखाण इतकं सुंदर केलंय ना पिक्चरमध्ये, की खूप छान.
तर त्याच्यामुळे ती जी संकल्पना आहे शेतीच्या बाबतीतली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या बाबतीतली, त्याला जे त्यांनी तोडगे दिलेत किंवा त्यांनी जे जे त्याच्यावरती उपाय सांगितलेत, तर त्या सगळ्या गोष्टी ना त्यांच्यापर्यंत मेन पोहोचल्या पाहिजेत. कारण आपण काय फक्त पिक्चर बघतोय आणि वाह करतोय. पण खरं जर म्हणजे बघायला गेलं तर त्यांच्यापर्यंत जेव्हा हे पोहोचेल, त्यांना जेव्हा हे कळेल, तेव्हा कुठे त्या गोष्टी थांबतील. नाहीतर फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघण्यात मला असं वाटतं काय अर्थ नाहीये. म्हणजे जो प्रवीण तरडे दादांचा जो विचार आहे, जे त्यांनी केलंय ते खूप सुंदर. स्नेहलताईंचं काम पण खूप छान आहे. सगळ्यांचंच काम खूप छान आहे. पण फक्त अशी रिक्वेस्ट आहे, की हा पिक्चर ज्यांच्यासाठी खरोखर बनवलाय ना, त्यांना हा पिक्चर फ्रीमध्ये बघता यावा. अगदी विनामूल्य. आणि मग म्हणजे ज्या गोष्टी आपण विचार करतोय, की खरंच या गोष्टी थांबल्या पाहिजेत, तर त्या नक्कीच याच्या थ्रू मला असं वाटतं, की स्वामींच्या कृपेने का होईना, की नक्कीच त्या गोष्टी थांबतील. तर तुम्ही सुद्धा सिनेमागृहामध्ये जा आणि नक्की पिक्चर बघा. थोड्या दिवसांनी मग OTTवरती येतातच पिक्चर, पण थिएटरला बघण्याची मजा असते ना, ती खरंच मोबाईलवर किंवा टीव्हीमध्ये बघण्यासाठी सारखी नसते. आणि पहिला जो देऊळ बंद आहे, तो तर कधीही लागला तरी आपण बघतो. त्याची गाणी पण इतकी म्हणजे अशी मनाला शिवून जातात एकदम, खूप टच करून जातात. तर तसंच हा पण पिक्चर सगळ्यांनी बघावा. आणि अजून त्याचे खूप छान भरपूर पार्ट येणार आहेत पिक्चरचे. तर बरंच काय-काय मी सांगितलं तुम्हाला. तर तुम्हाला जर ज्यांनी बघितलं असेल ना, तर त्यांनी मला त्यांचे रिव्ह्यूज सांगावे, की तुम्हाला कसा वाटला पिक्चर? म्हणजे मी जे बोलते, तर त्यातलं काही गोष्टी तुम्हाला पण तशाच काही वाटल्या का? कारण आपण कसं असतं, की आता सगळेच चांगलं बोलतायत, तर मी कसं ह्याच्याबद्दल काही बोलू? तर असं नाहीये. प्रत्येकाने आपापले जे तुम्हाला वाटतात ना, कधीही आपलं प्रामाणिक मत द्यावं. भले कितीही काही कोणी काही बोलत असू दे, पण तुम्हाला जे वाटतं, प्रत्येकाचं मन काही सारखं नसतं किंवा आपण काय कोणाला रागाच्या किंवा चुकीच्या दृष्टीने किंवा काही निगेटिव्ह पब्लिसिटी करायची आहे म्हणून आपण बोलत नाहीये. पण काही गोष्टी आता ते इतके पूर्ण पुढे पार्ट बनवणार आहेत, तर अशा काही गोष्टी जर निदर्शनास आल्या, कदाचित त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये आणखीन काही बदल करू शकतील. तर म्हणून आपले जे प्रामाणिक रिव्ह्यू आहेत किंवा आपले जे प्रामाणिक मतं आहेत, ते आपण नक्कीच दिले पाहिजेत. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.